नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते। आजचा आपला व्हिडिओ आहे ऋषिकेश शेलार म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता तुला शिकवीन चांगला धडा फेम अधिपती। ऋषिकेश शेलारचा आज मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं, पण आजचं हे यश अनुभवण्यासाठी त्याला खूप मोठा संघर्ष करावा लागला। चला तर मग जाणून घेऊया ऋषिकेश शेलारच्या अभिनय कारकिर्दीविषयी आणि त्याच्या पर्सनल लाईफ विषयी। पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। ऋषिकेश मूळचा सांगलीचा मध्यम वर्गीय कुटुंबात वाढलेल्या ऋषिकेशची आई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहे, तर वडील फार्मासिस्ट आहेत। ऋषिकेशला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळे त्याने अनेक नाटकांमध्ये लहानपणी एक बाल कलाकार म्हणून काम केले। ऋषिकेशला अभ्यासात फार इंटरेस्ट नव्हता, पण तरीही केवळ आई वडिलांसाठी त्याने MBA पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। एकीकडे शिक्षण घेत असताना ऋषिकेश नाटकांमध्येही काम करत होता। त्याची नाटकाबद्दलची ओढच त्याला मुंबईपर्यंत घेऊन आली। पण एक दिवस असा आला की ऋषिकेशने ठरवलं की आता फक्त अभिनयामध्येच लक्ष द्यायचं आणि अभिनयाच्या ध्येयाने झपाटलेल्या ऋषिकेशने नाटकासाठी हातची नोकरी सोडली। परिणामी त्याच्याकडे असलेले सेव्हिंगही संपले। शेवटी आई वडिलांच्या मदतीने त्याने मुंबईत थिएटर आर्ट्स जॉईन केले आणि त्याला शांतेचं कार्ट चालू आहे हे पहिलं व्यावसायिक नाटक मिळाले। शांतेचं कार्ट चालू आहे या नाटकातील त्याच्या अभिनयानेच त्याला पहिली मराठी सिरियल मिळवून दिली, ती म्हणजे कलर्स मराठीवरील सुंदरा मनात भरली। पहिल्या सिरियल मध्ये तो निगेटिव्ह भूमिकेत झळकला। त्याचं दौलत हे कॅरेक्टर लोकांना खूप आवडलं आणि त्यानंतर ऋषिकेशला आपण तुला शिकवीन चांगला धडा या सिरियल मध्ये पाहत आहोत। ऋषिकेश हा अशोक सराफ यांचा खूप मोठा फॅन आहे। ऋषिकेशची अशोक सराफांबरोबर झालेली पहिली भेट खूपच स्पेशल आहे। ऋषिकेश आणि अशोक सराफ यांच्या पहिल्या भेटीचा अनुभव जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला लवकरच सबस्क्राइब करून घ्या। तर झाले असे, ऋषिकेश एकदा अशोक सराफ सरांचे नाटक पाहायला गेला होता। नाटक संपल्यावर बॅकस्टेजला मोठी रांग अशोक सरांसोबत फोटो काढण्यासाठी होती। ऋषिकेश ही त्या गर्दीत सामील होता। अर्धा तास रांगेत थांबून शेवटी आपल्या सुपरस्टारच्या जवळ पोहोचल्यावर अचानक त्याला काहीतरी वाटलं आणि त्याने फोटो न काढताच रांगेतून बाजूला होण्याचे ठरवले आणि मित्राला सांगितले, मला गर्दी आहे म्हणून भेटायचं नाहीये, पण मी ह्यांना एक दिवस नक्की भेटेन। बॅकस्टेजला भेट होण्याचा इतका सुंदर चान्स आपण स्वतःच लांबणीवर टाकला। हा शहाणपणा की मूर्खपणा? पुन्हा असा योग येईल का? असे अनेक विचार ऋषिकेशच्या मनात आले। रसिका हो, आपल्याला फिल्म ओम शांति ओम मधला डायलॉग आठवत असेल, कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। आणि ऋषिकेशच्या बाबतीत हे तंतोतंत घडले आहे। त्याने त्याच्या अभिनयावर इतकी मेहनत घेतली, सिरियल्स मध्ये काम केले आणि शेवटी तो दिवसही आला ज्या दिवशी ऋषिकेशचा सत्कार हा त्याच्या फेवरेट आयडॉल म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक सराफ यांच्या हस्ते झाला। खरंच ऋषिकेशच्या या अनुभवावरून आपण एक गोष्ट नक्की शिकतो की स्वप्न बघा आणि ती पूर्ण होण्यासाठी मेहनत घ्या, मग तो दिवस नक्की येतो ज्या दिवशी आपलं हे स्वप्नही पूर्ण होतं। आता जाणून घेऊया ऋषिकेशच्या पर्सनल लाईफ विषयी। ऋषिकेशची त्याच्या खऱ्या आयुष्यातील मास्तरीण बाई म्हणजेच त्याची बायको स्नेहा शी पहिली भेट मुंबई थिएटर आर्ट्स मध्ये असताना झाली। स्नेहा त्याला 1 वर्ष सिनियर होती। दोघंही नाटकात काम करत होते, त्यामुळे त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि मग ते विवाहबद्ध झाले। अभिनेत्री काजल काटे म्हणजेच माझी तुझी रेशीमगाठ मधील शेफाली ही ऋषिकेशची सख्खी मेहुणी आहे। ऋषिकेश आणि स्नेहाला एक गोंडस मुलगी आहे जिचे नाव आहे रुही। ऋषिकेशने केवळ आपल्या गोंडस मुलीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता यावा म्हणून हल्लीच घर सिरियलच्या सेटच्या जवळ घेतले आहे। रसिका हो, तुम्हाला ऋषिकेश शेलार एक अभिनेता म्हणून कसा वाटतो ते आम्हाला कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते। बाय।